श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना असे म्हणून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। येत्या 25 जुलैला म्हणजे शनिवारी आलेली आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशी ही सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण एकादशी मानली जाते। ज्या भक्तांना दर महिन्याच्या एकादशीचे व्रत करणे जमत नाही ते भक्त आषाढी एकादशीचे उपवास करतात। कारण या एकादशीला जर आपण उपवास केला तर वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींचे पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणून घरातील अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण या दिवशी व्रत करून विठ्ठलाची पूजा करतात। या दिवशी विठुरायांचे दर्शन घेणे व त्यांची पूजा करणे व्रत करणे अत्यंत फलदायी मानले जाते। त्याचबरोबर या आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व भक्त पंढरपूरमध्ये पोहोचून विठुरायांचे दर्शन घेतात व चंद्रभागेमध्ये स्नान देखील करतात। आषाढी एकादशी ही आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाची असून ती भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केली जाते। या एकादशीला देवशनी एकादशी असेही म्हणतात, कारण पंचांगानुसार चातुर्मासाची सुरुवात या महिन्यापासून म्हणजेच या आषाढी एकादशीपासून सुरू होते। या देवशयनी शब्दाचा अर्थ म्हणजे देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत ज्यावेळी प्रवेश करतात ती एकादशी म्हणजे आषाढी किंवा देवशयनी एकादशी। त्या दिवशी भगवान विष्णू शेषनागावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात। त्यामुळे या दिवसाचा धार्मिक महत्त्व आणि आध्यात्मिक महत्त्व खूप सुद्धा मोठा आहे। भगवान विष्णूंचा हा विश्रांतीचा काळ 4 महिन्यांचा असतो, जो कार्तिक एकादशीला म्हणजे कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशीला संपतो, ज्याला देव उठणी एकादशी असे सुद्धा म्हणतात। आणि त्यामुळे आषाढी एकादशीचे व्रत केल्याने भक्तांची पापे मिटून त्यांच्या पदरी पुण्य पडते अशी धार्मिक मान्यता आहे। आता या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्ती व्रत करत असतो, म्हणून आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, कधी व कसा सोडावा या 2 भाज्या या दिवशी चुकूनही खाऊ नये। उपवास सोडताना हा एक पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा, तर त्या उपवासाचे फळ तुम्हाला मिळेल। तर या दिवशी एकादशीच्या व्रताबद्दल कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे, उपवास कसा सोडायचा व कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। जेव्हा कधी नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनही मिळेल। तर दिनांक 25 जुलै 2026 वार शनिवार या दिवशी आषाढी एकादशीचा उपवास हा केला जाणार आहे। या एकादशीचा प्रारंभ 24 जुलैला म्हणजे शुक्रवारी सकाळी 9:13 होणार आहे आणि समाप्ती शनिवारी 25 जुलैला सकाळी 11:34 होणार आहे। उदय तिथीनुसार 25 जुलैला एकादशीचे व्रत केले जाणार आहे आणि 26 जुलैला रविवारी सकाळी 5:58 पासून ते 8:36 पर्यंत उपवास सोडण्याची वेळ असणार आहे, म्हणजेच हा पारणाचा वेळ असणार आहे। आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला उपवास कधी करायचा आहे व कधी सोडायचा आहे। आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते आणि एकादशी केली तर वर्षभरातील संपूर्ण एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं। या व्रतामध्ये एकादशीचं व्रत सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे। आपण पाहूया हा उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास, म्हणजेच परमेश्वराच्या जवळ निवास करणं याला उपवास असं म्हटलं जातं। आणि म्हणून या दिवशी थोडंसं कमी खाऊन आपल्याला जास्तीत जास्त वेळ तुम्हाला देवाच्या नामस्मरणात, देवाचा जप करण्यात, देवाच्या पूजेत घालवावा असा याचा अर्थ होतो। आता भले तुम्हाला या दिवशी पंढरपूरला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी बसून देवाची मनोभावे म्हणजेच विठ्ठलाची तुम्ही पूजा करू शकता। भगवान विष्णूंनी पूजा करा, दिवसभर मुखामध्ये देवाचं नामजप हा ठेवत राहा, सतत विठ्ठलाचं भजन, भगवान विष्णूंचं नामस्मरण, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही जर केला तर नक्कीच तुमची सेवा, तुमची भक्ती ही देवापर्यंत पोहोचते। आता आषाढी एकादशीचा उपवास कोणी करावा, तर आषाढी एकादशीचा उपवास कोणीही करू शकतं, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आषाढी एकादशीचा उपवास करू शकतो। एकादशीचा उपवास या व्यक्तीने करू नये किंवा त्या व्यक्तीने करू नये असं कुठल्याही ग्रंथामध्ये उल्लेख केलेला गेला नाही आहे। सर्वजण व्रत करून आपल्या विठ्ठलाची सेवा ही करू शकता। आता ज्यांना औषध गोळ्या चालू आहे, काही दवाखाना चालू आहे किंवा गर्भवती स्त्रिया असेल
जर यांना व्रत करणं शक्य नसेल तर हरकत नाही, तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल. तर या दिवशी जर तुम्ही व्रत करणार नसेल तर तुम्हाला जेवणामध्ये कांदा, लसूण, मसूर डाळ, वांगी, त्यानंतर घेवडा, ज्या ज्या भाज्या आहेत तर त्या भाज्या या दिवशी खाल्ल्या जात नाहीत. तसेच या दिवशी तांदळाचे सेवनसुद्धा केले जात नाही, म्हणजे भात जो आहे तो सुद्धा खाल्ला जात नाही. म्हणून जर तुम्ही उपवास करत नसाल तर हे जे पदार्थ मी सांगितले ती भाज्या तुम्ही वर्ज्य करायच्या आहेत. एक दिवस तुम्ही खायच्या नाही आहेत, तर तुम्हाला या व्रताचे फळ जे आहे ते प्राप्त होईल. आता ज्यांना उपवास आहे ते तर पदार्थ खाणारच नाहीत. यांनी या दिवशी फक्त उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करायचे आहे. तसेच या दिवशी मांसाहार हा घरात बनवू नका. आता एकादशी दिवशी जवळपास सर्वच घरांमध्ये मांसाहार हा बनला जात नाही. पण अशी काही लोक असतात ज्यांना एकादशी तिथी किंवा अमावस्या, पौर्णिमा या तिथींना मानत नाहीत. पण एकादशीची तिथी बघा, ही सर्वश्रेष्ठ तिथी मानली जाते. म्हणून या एकादशीला मांसाहार हा घरात बनवू नका. तसेच बाहेर जाऊनसुद्धा खाऊ नका. आता एकादशीचा उपवास कधी व कसा करावा तर पहा, एकादशीचा उपवास हा आपल्याला 25 जुलैलाच करायचा आहे. तर 25 जुलैला म्हणजे रात्री 12 वाजल्यानंतर लगेच 25 जुलै म्हणजे शनिवार हा दिवस सुरू होतो. तर रात्री 12 वाजल्यानंतर आपल्याला हे व्रत करायचं आहे, जे की दुसऱ्या दिवशी 26 जुलैला आपण सोडणार आहे. आता या व्रतामध्ये कोणते पदार्थ खायचे आहेत तर या व्रतामध्ये तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा भगर, वरईपासून बनवलेले काही पदार्थ असेल किंवा वरईच्या पिठाची भाकरी सुद्धा तुम्ही उपवासामध्ये खाऊ शकता. त्याचप्रमाणे राजगिऱ्याचे लाडू असेल, शेंगदाणा लाडू असेल, खजूर, सुकामेवा, ड्रायफ्रूट्स, चहा, दूध यांसारखे पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करू शकता. किंवा फळेसुद्धा या उपवासामध्ये खाल्ली जातात. आता या उपवासामध्ये कोणते पदार्थ खाल्ले जात नाही तर उपवास करत असताना आपल्याला जी फळे उलटे असतात, जसे की जांभूळ आहे, तर जांभूळ असेल, चिंच असेल किंवा फणस असेल, तर ही जी फळं आहे ती आषाढी एकादशीच्या उपवासात खाल्ली जात नाही, असा उल्लेख आपल्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये केला गेला आहे. आषाढी एकादशीचा उपवास संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करून दुसऱ्या दिवशी हा उपवास जो आहे तो सोडला जातो. म्हणजे द्वादशीला आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. आता आषाढी एकादशीचा उपवास करण्यासाठी आपल्याला या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. देवघरातील देवांची विविध पूजा करायची आहेत. विठ्ठलाची किंवा विष्णूंची मूर्ती असेल तर अभिषेक करा. फोटो असेल तर छान स्वच्छ पुसून काढा. त्यांनी पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई, केळीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. पण या दिवशी तुळशीपत्र अर्पण करताना चुकूनही आपला स्पर्श तुळशीला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि तिचं पान तोडल्याने तिच्या व्रतामध्ये अडथळा येतो. परिणामी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे. किंवा तुळशीपाशी खाली गळून पडलेली पानं असेल तर तीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता, कारण तुळशीपत्र हे कधी शिळं होत नाही. तसेच तुम्हाला संकल्पयुक्त आषाढी एकादशीचं व्रत करायचं असेल तर तुम्ही सकाळीच देवपूजा झाल्यानंतर संकल्प घेऊन व्रत करू शकता. या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण उपवास करतो, म्हणजे या दिवशी कोणतेही चुकीचे कार्य करायचे नाही. फक्त मुखामध्ये म्हणजेच आपल्या तोंडामध्ये सतत नामस्मरण, नामजप करायचा आहे. या दिवशी कोणाचीही चुगली किंवा शिवाशाप देणं अशा गोष्टी अजिबात करू नका. या दिवशी आपलं आचरण अत्यंत पवित्र असं पाहिजे. तर हे जे नियम आहे ते पाळले तरच तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ मिळणार आहे. या व्रताने आपली सर्व पापे धुतली जातात. आपलं मन, शरीर हे पवित्र आणि शुद्ध होत असते. या दिवशी ज्यांना उपवास करणं शक्य होणार नाही त्यांनी अखंड नामजप करायला विसरू नका. त्याचबरोबर या दिवशी नखे कापणे, केस कापणे या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत. यासोबतच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालनसुद्धा करायचे आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जुलैला उपवास सोडण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी 5:58 ते 8:30 म्हणजे 8:36 असणार आहे. तर ही जी वेळ आहे ती व्रताचं पारण करण्यासाठी अत्यंत शुभ राहील. तुम्हाला शक्य झालं तर या मुहूर्तावरती तुम्ही नक्कीच उपवास सोडा. जर जमत नसेल तर मग तुम्ही घरातील सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर मग तुम्ही देवांना नैवेद्य दाखवून हे व्रत सोडलं तरीसुद्धा चालेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पूर्वीपासून बघत आले असाल की पूर्वीची जी लोकं होती ना ती आषाढी एकादशीचा उपवास सोडताना ही एक भाजी जी आहे ती खाऊनच उपवास सोडायचे. तर ती एक प्रकारची रानभाजी असून ती
आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आयुर्वेदिकदृष्ट्या भाजीचं खूप मोठं महत्त्व आहे. तर ती भाजी आहे वाघाट्याची भाजी. काही ठिकाणी याला वाघाटी किंवा वाघाटे असे सुद्धा म्हटलं जातं. काही ठिकाणी याला गोविंद फळ असे देखील म्हणतात. तर ही वाघाटे शक्यतो आषाढ महिन्यातच बघायला मिळतात. कारण आषाढ महिन्यामध्ये रानभाज्या येतात. पाऊस सुरू झाला की रानभाज्या यायला सुरुवात होते. तर ही सुद्धा एक रानभाजी आहे आणि खूप औषधी आहे. त्यामुळे आवर्जून एकादशीचा उपवास सोडताना ती खाल्ली जाते. आता ही भाजी तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळून जाईल. तर ती तुम्ही आणायची आहे आणि त्याची भाजी बनवून तीच भाजी खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे. जर तुम्हाला या दिवशी भाजी मार्केटमध्ये भेटलीच नाही तर मग तुम्ही उपवास सोडण्यासाठी कारल्याची भाजी किंवा मेथीची भाजीसुद्धा बनवू शकता. त्याचबरोबर उपवास सोडण्यासाठी तुम्हाला जे काही गोडधोडाचे पदार्थ बनवायचे आहे, वरण भात बनवायचा आहे, तर तो सुद्धा तुम्ही बनवू शकता. पण उपवास सोडताना ती भाजी त्याच भाजीचा एक पहिला घास तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर तुम्ही जेवण करू शकता. बरेच जण या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा बनवत असतात. शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळीसुद्धा बनवू शकता. पुरणपोळीचा स्वयंपाक झाला की देवाला नैवेद्य दाखवायचा आणि तेच अन्न ग्रहण करून उपवास सोडायचा. त्याचसोबत या दिवशी उपवास सोडताना एकतरी गोडाचा पदार्थ हा आवर्जून असावा. ज्यामध्ये तुम्ही शिरा बनवू शकता किंवा तांदळाची खीर बनवू शकता किंवा इतर एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही बनवणार असेल तर तोही या दिवशी चालू शकतो. तर या पद्धतीने तुम्हाला उपवास केला आणि सोडला तर उपवासाचे फळ नक्कीच मिळेल आणि एकादशीचं संपूर्ण फळ योग्य पद्धतीने तुमचं प्राप्त होईल. तर ही छोटीशी भक्ती ही आपल्याला दुप्पट पटीने फळ देऊन जात असते. त्यामुळे तुम्हाला या आषाढी एकादशीचा उपवास करताना या काही महत्त्वाचे नियम पालन आवर्जून करायचे आहे. घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही उपवास करू शकता. उपवास करायला काहीच हरकत नाही. फक्त तुम्हाला पूजा करता येणार नाही. तुम्ही उपवास करून नामस्मरण हे देखील करू शकता. मासिक धर्म असेल तर स्त्रियांना त्यांनीसुद्धा उपवास करायचा आहे, पण पूजा करता येणार नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच असंच नवनवीन व्हिडिओ बनवायला मला मोटिवेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.